हरियाणामध्ये विधानसभेच्या 90 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडलं आहे। आता 8 ऑक्टोबरला हरियाणा विधानसभेचा निकाल लागणार आहे। हरियाणात गेल्या 10 वर्षापासून भाजपची सत्ता होती। यंदाच्या वर्षी भाजपला हॅट्रिक मारून सत्तेवर येण्याची संधी होती, मात्र ही संधी हुकणार असल्याचं दिसतंय। एक्झिट पोलच्या आकड्यांमुळे भाजपचं टेन्शन वाढलं आहे। नुकत्याच समोर आलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार हरियाणात मोठा उलटफेर होणार आहे। हरियाणा भाजपच्या ताब्यातून जात असल्याचा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे। इथं काँग्रेसचं सरकार येण्याची चिन्ह आहेत, पण आता या निकालाचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। हरियाणाच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 20 ते 28 तर काँग्रेसला 50 ते 58 जागा मिळतील असा अंदाज आहे। जेजेपीला 0 ते 2 जागा मिळतील तर इतरांना 10 ते 14 जागा मिळत आहेत। हरियाणात गेल्या 10 वर्षापासून भाजप सत्तेत होती, मात्र इथं भाजपची हॅट्रिक हुकणार असल्याचे चिन्ह आहेत। काँग्रेसने हरियाणामध्ये जोरदार कमबॅक केला आहे। एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपला अवघ्या 20 ते 28 जागा मिळण्याचा अंदाज आहे। त्यामुळे एक्झिट पोलनुसार भाजपची सत्तेतून एक्झिट होणार असल्याचं दिसत आहे। तर काँग्रेस 50 ते 58 जागा जिंकण्याचा अंदाज आहे। त्यामुळे काँग्रेस बहुमताचा आकडा गाठेल असं दिसतंय। त्यामुळे भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे। तर काँग्रेसमध्ये आनंदाची लहर पसरली आहे। विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वीच भाजपने मनोहरलाल खट्टर यांच्याकडून मुख्यमंत्री पदाची जबाबदारी काढून घेतली। नायब सिंह सैनी यांना नवा मुख्यमंत्री बनवण्यात आलं। नेतृत्व बदलाचा फटका बसणार नाही याची काळजी घेण्याचा भाजपने प्रयत्न केला। असं असलं तरी शेतकरी आंदोलन असेल किंवा कुस्तीपट्टूंनी केलेलं आंदोलन असेल, हे आंदोलन भाजपला नीट हाताळता आले नाही। याचा मोठा फटका आता भाजपला बसताना दिसत आहे। याच कारणांमुळे विधानसभेचा निकाल भाजपच्या विरोधात जाण्याचा अंदाज आहे। दुसरीकडे एक्झिट पोलच्या अंदाजानुसार जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस पक्ष बहुमताच्या नजीक पोहोचला आहे। नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस 40 ते 48 जागा जिंकण्याचा अंदाज आहे। त्यामुळे नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला बहुमतासाठी पीडीपी आणि अपक्षांची आवश्यकता भासू शकते। अशा प्रकारे नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस जम्मू काश्मीरमध्ये सत्ता स्थापन करू शकते। म्हणजे आता हरियाणासोबत जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागण्याचा अंदाज आहे। आता हे सगळे एवढं सविस्तर सांगण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा विधानसभेची निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे। अशा परिस्थितीत देशभरात भाजपची पिछेहाट होणार असेल तर त्याचा परिणाम नक्कीच महाराष्ट्राच्या निकालावर होऊ शकतो। आधीच महाविकास आघाडीच्या रूपाने एक भक्कम विरोधी पक्ष भाजप आणि मित्र पक्षांच्या समोर उभा ठाकला आहे। त्यातच देशभरात होणारी पिछेहाट भाजपसाठी मोठा चिंतेचा विषय बनला आहे। धक्कादायक बाब ही की विरोधी पक्ष सुद्धा या मुद्द्यांचं राजकारण करू शकतो। देशभरात भाजपला कशा प्रकारे नाकारला जाते हा मुद्दा जनतेच्या समोर घेऊन जाऊ शकतो। भाजपला नाकारण्याची ही लाट जर महाराष्ट्रात शिरली तर आधीच अडचणीत असलेल्या भाजपसाठी ही सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे असंच म्हणावं लागेल। महाविकास आघाडीच्या आव्हानाखेरीज महाराष्ट्रात इतर काही महत्त्वाचे प्रश्न पेटलेले आहेत। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे मराठा आरक्षणाचा। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मुद्द्याला मनोज जरांगे पाटील यांच्या रूपाने एक चेहरा मिळाला आणि या मुद्द्याने उचल खाल्ली। मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाचा पाठपुरावा करून थकले। उपोषणाचं हत्यार उगारून झालं, मात्र सरकारकडून अजून तरी ठोस असं काही घडलं नाही। अशा परिस्थितीत मराठा समाजाच्या रोषाचा सामना भाजपला करावा लागत आहे। मनोज जरांगे पाटील यांनी तर थेट भाजप आणि मित्र पक्षांचे तसेच मराठा आरक्षण विरोधी उमेदवार पाडण्याचा विडा उचलला आहे। दुसरीकडे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी असल्याने ओबीसी समाजही आक्रमक झालेला आहे। लक्ष्मण हाके यांनी यासाठी संघर्ष पुकारला असला तरी त्यांच्यासोबत किती मोठा समाज आहे याची अद्याप कल्पना आलेली नाही। तसेच या मुद्द्याचा फटका नेमकं कुणाला बसणार याबद्दल सुद्धा स्पष्टता नाही। त्यामुळे हे मुद्दे कुठेतरी महायुतीच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीने महाराष्ट्रात जोरदार आघाडी घेतली आहे। उद्धव ठाकरे तसेच शरद पवार यांना जोरदार सहानुभूती असल्याचं लोकसभेच्या निकालांना दाखवून दिलं आहे। या निकालाने महाराष्ट्रातून महायुतीची पिछेहाट झाली, वारं फिरले आणि त्याचा फटका विधानसभेला बसू शकतो। थेट आपल्या हातातील सत्ता जाऊ शकते याची जाणीव सत्ताधाऱ्यांना झाली आहे। त्यामुळे महायुतीच्या तीनही पक्षांनी जोर लावायला सुरुवात केली आहे। निवडणुकीच्या तोंडावर सरकारने महाराष्ट्रात लाडकी बहीण, अन्नपूर्ण, वयोश्री यासारख्या योजना आणल्या आहेत। या योजनांच्या जोरावर महायुती पुन्हा सत्तेत येऊ पाहते। लोकसभा निकालामुळे महायुतीचा कॉन्फिडन्स कमी झाल्याचं दिसत आहे। तसेच वेगवेगळ्या मुद्द्यांवर विरोधकांनी सरकारवर ताशेरे ओढले। राज्यातील हिट अँड रन आणि बलात्काराच्या प्रकरणावरून सरकार अडचणीत आलं होतं, पण लाडकी बहीण योजना आणत सरकारने विरोधकांना सोपी वाटणारी निवडणूक चॅलेंजिंग केली आहे।
लाडकी बहीण योजना म्हणजे बुडत्याला काठीचा आधार. मात्र ही योजना खरोखर महायुतीला तारू शकेल का? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा.